नमस्कार. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, की हे माझं आत्ताचं जे मत सांगणार आहे, ते कदाचित चुकीचं असू शकते. थोडं चुकीचं, थोडं बरोबर असू शकते आणि हे बायस्ड असू शकते, की मी कोणाच्या तरी बाजूने बोलू शकतोय असं मला वाटतंय. कारण की हे विषय आहे राजकारणाचा आणि मला त्यात थोडंसं ओव्हरफ्लो होतंय, फ्लोमध्ये वाहून जाते म्हणून हे असते. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये भारतीय राजकारणात झालेले विविध प्रयोग आणि सध्या एक मोठा प्रयोग होऊन गाठलाय, की बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्ष त्यांनी स्थापन केलाय आणि तो मोठा तिथे इम्पॅक्ट पाडू शकतोय अशी कंडिशन तयार झाली आहे. आणि त्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहे, की तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटू शकते. भारतीय राजकारणात अनेक प्रयोग झाले ते आता माझ्या जन्माच्या अगोदर भरपूर जयप्रकाश नारायण यांचा प्रयोग, इंदिरा इंदिराजींच्या विरोधात आघाडी उघडलेला प्रयोग, आणीबाणीचा प्रयोग, ह्यानंतर हे प्रयोग झालेत. पण ह्याला मला काय त्याबद्दल जास्त माहिती नाही. पण मला जेवढ्या कळतं त्यात एक 2-4 प्रयोग झाले मी ते तुमच्या समोर मांडतो. एक एक प्रयोग झाला की काँग्रेस विरुद्ध जनता दल म्हणजे सध्याचं भाजप, ह्यांनी जनता पक्षाच्या नेतृत्वात एक आघाडी सरकार स्थापन केलं. ते एक प्रयोग झाला. तो इमर्जन्सी नंतर झाला. म्हणजे इंदिरा गांधींनी जी इमर्जन्सी लावली आणि त्यात अनेक जण भरडले गेले, अनेक पक्ष भरडले गेले, लोक भरडले गेले आणि लोकांमध्ये एक भावना असं तयार झाली आणि त्या भावनेतून तो पक्ष तयार झाला. आणि नंतर आपण आता एक बघतोय की अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून उदयाला आलेला पक्ष, तो तो एक तयार झाला. ते यशस्वी झाला. अजून त्याची पुढची वाटचाल कशी राहील ते सांगता येत नाही. एक तिसरा आता ते जेव्हा मी तुम्हाला सांगितलं प्रशांत किशोर, त्यास पीके म्हणून ओळखले जातात आणि ते राजकीय रणनीतिकार आहे ती. बऱ्याच वेळा माझा त्यांचा डायरेक्टली काय संबंध येणं शक्य नाही, पण इनडायरेक्टली त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींशी थोडासा संपर्क आला आणि त्याची काम करण्याची पद्धत जी आहे ती मला भरपूर आवडली. त्याच्यामुळं त्यांना त्याची जी तळात जाऊन काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे त्यांना यश मिळू शकते. कारण की ते मूळ मुद्द्यावर त्यांचा अभ्यास करणारं आणि त्यांना परिणाम देणारे उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून ते आता बिहारसारख्या ठिकाणी ते पलायनासारखा महत्वाचा प्रश्न घेऊन त्यावर ते निवडणूक लढवत आहेत. आणि आता आपल्या महाराष्ट्रात पण 2-4 प्रयोग झाले. महाराष्ट्रात 1-2 प्रयोग आता अलीकडे झाले, की भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि नंतर महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुती. म्हणजे परस्पर विरोधी विचारसरणी असणारे अनेक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केली. ते ते फायद्याची झाली. पण हे वरचे 3 प्रयोग आहेत ते वेगळे आहेत आणि महाराष्ट्रात झालेले प्रयोग हे वेगळे आहेत. हे सत्ता फक्त सत्ता मिळणे विचारसरणी बाजूला ठेवून झालेले प्रयोग आहेत ते. आणि जे वरचे 2-3 प्रयोग जे झाले ते एक काहीतरी विचार ठरवून विचाराच्या दृष्टीनं सत्ता परिवर्तन करायचं, वैचारिक परिवर्तन करून सत्ता ताब्यात घ्यायची, ह्यासाठी ते झालेले राजकीय प्रयोग आहेत ते. आणि प्रशांत किशोरांचं म्हणजे आता बिहार निवडणुकीत चांगलं प्राबल्य होते आणि ते यशस्वी होतील. त्यांनी त्यांनी ते इतके कॉन्फिडन्स आहेत की एकतर ते म्हणतात माझ्या 10च्या खाली जागा येतील, नाहीतर मला 2/3 मेजॉरिटी मिळेल, म्हणजे भरपूर प्रमाणात मेजॉरिटी मिळेल. आणि ते जर नाही मिळाली तर मी त्याचा स्वतःचा अपयश समजतोय. त्यावेळी त्यांनी 2022 पासून काम चालू केले, 3 वर्ष, आणि त्यांनी स्वतःचे सगळे रिसोर्स म्हणजे त्यांचा संपूर्ण हयातीतला माझ्या मते जेवढा कमवला असेल तेवढा पैसा त्यांनी केलाय. आणि मी एका माणसाची बुद्धी किती पैसे मिळवून देऊ शकते बघा, की आता परवा त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि 1 वर्षात त्यांनी जवळपास 1050 करोड रुपये काहीतरी त्यांनी सल्ला देऊन फक्त मिळवली ती. विविध पक्षांना किंवा विविध कंपन्यांना त्यांना सल्ला देऊन तेवढं पैसे मिळवल्याचं आकडा माझा चुकू शकतोय. पण तेवढं त्यांच्या बुद्धीची ही बघा, सल्ल्याचं पैसे जर एवढं मिळत असली तर त्यांच्या बुद्धीला खरंच हँड्स करायला पाहिजे. आणि आता आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या. त्यात एक मी परवा इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, की मी ती मराठीत सांगतो मी तुम्हाला. बुद्धिबळाच्या खेळामध्ये सोंगट्या एकमेकाच्या विरुद्ध उभा असते त्या आणि त्या एकमेकाच्या विरुद्ध ताकदीने चुरशीने लढत असते त्या. आणि जे खेळायला बसलेले दोघ जण असते ती ते एकमेकाचे चांगले मित्र असतात.
हे खरं आहे आणि ह्यात मला आता ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कायदा म्हणून त्याशी जरा मिळतं-जुळतं वाटलं, की आता त्या सोंगट्या म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला उभारणारे हे गावाच्या आसपासचे जर थोडेसे दुसऱ्या फळीतील किंवा तिसऱ्या फळीतील नेते आणि जे त्यांना लढवतात साधारण ते आमदार, खासदार ह्या पदाच्या लेव्हलचे नेते ते चांगले एकमेकांचे मित्र आहेत. पण त्यांच्यासाठी आता आपण हे खालची लोकं लढणार आहेत ती आणि चांगलं खुनशीचं राजकारण ह्यात घडणार आहे. मला प्रशांत किशोर यांच्या पक्षाबद्दल मला जास्त अपेक्षा म्हणजे त्यांना यश मिळण्याची अपेक्षा का वाटते मी तुम्हाला सांगतो. कारण की बिहार हा गरीब प्रदेश आहे आणि माझं एक असं वैयक्तिक म्हणणं आहे की परिवर्तन किंवा स्वातंत्र्याच्या लढाया किंवा अशा कोणत्याही चांगली समाजात बदल घडवणाऱ्या ज्या गोष्टी द्या त्या गरिबांनीच मोठ्या प्रमाणावर त्याचं त्या घडवून आणले त्या श्रीमंत लोक किंवा अतिहुशार लोकांचं ते त्यांच्यात ती धाडस असू शकत नाही किंवा त्यांची ती जी स्टेबिलिटी आहे ती सोडण्याची ताकद असू शकत नाही की आता जे चाललंय ते सोडावं आणि नवीन एखाद्या प्रयोगात आपण साथ द्यावी. साधारण साधारण ह्याला एक उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग म्हणजे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ भारताचे आपण यशस्वी पंतप्रधान त्यांना म्हणू शकतोय आणि त्या पंतप्रधान ज्यावेळी दिल्लीत उभा राहिले त्यावेळी त्यांना बीजेपीच्या एका सामान्य नेत्यानं त्यांना हरवलं होतं आणि दिल्ली एनसीआर सारख्या एकदम सुशिक्षित ठिकाणी तीच गोष्ट जर समजा एखाद्या बिहारसारख्या किंवा सामान्य गरीब एखाद्या राज्यात झाली असती तर मोठी चर्चा झाली असती की लोकांना बुद्धी नाही, अक्कल नाही, त्यांच्या गुणांची किंवा बुद्धी त्यांच्या बुद्धीची कदर नाही. पण हे दिल्ली एनसीआर सारख्या ठिकाणी झालं म्हणून सगळेच चिडीचूप झाले. पण तीच जर गोष्ट एखाद्या ते शिक्षणावर त्यांच्या बुद्धीवरच असते तर ती ग्रामीण भागात असती गरीब गरीब क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी असते तर कदाचित ते हरले नसते असं मला वाटतंय. म्हणजे परिवर्तन करण्याची जी कपॅसिटी इच्छा किंवा जी ऊर्जा आहे ती गरिबात जास्त असू शकते. श्रीमंतात तुलनेने कमी ते स्टेबिलिटीकडे जास्त झोकणारे किंवा आपल्या फायद्याची गोष्ट बघणारे असू शकते. ते परिवर्तनात नुकसान होऊ शकतं याचा त्यांना अंदाज असतोय. म्हणून त्या बिहारमध्ये त्यांना यश मिळालं असं मला वाटतं.